नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत सुधारित पीक विमा योजना म्हणजेच की खरीप 2025 पीक विमा योजना याबद्दल। राज्य सरकारने सुधारित खरीप 2025 पीक विमा योजना ही योजना खरीप 2025 या हंगामापासून राबवण्यास सुरुवात केली आहे। या सुधारित पीक विमा योजनेतील बदल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, पीक विमा म्हणजेच की हवामान, कीड व रोग आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानापासून त्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठीची शासकीय योजना। खरीप 2025 या हंगामासाठी केंद्र सरकारने ही योजना थोड्या प्रमाणात सुधारून आणली आहे। खरीप 2025 मधील सुधारणांचे मुख्य मुद्दे कोणते तर ते पाहूयात। पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी आता आपल्याला ई-केवायसी करणे हे आवश्यक असणार आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यांसोबत आधार कार्ड लिंक करणे हे गरजेचे आहे। तसेच पीक विम्याची नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे। तसेच विमा क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा म्हणजेच की ड्रोन, सॅटेलाइट इमेजेस आणि त्याचसोबत मोबाईल ॲप यांचा वापर करून नुकसानाचा अचूक मूल्यांकन करण्यात येणार आहे। या योजनेच्या रजिस्ट्रेशनसाठी स्वतः आपण मोबाईलवरून किंवा मग सेवा केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात। तसेच यंदाच्या हंगामात हळद, सोयाबीन, मूग, उडीद यांसारखी काही पिके नवीन समाविष्ट करण्यात आली आहेत। शेतकरी मित्रांनो, या सुधारित पीक विमा योजनेमध्ये आता शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या फक्त 2% एवढाच हप्ता भरावा लागणार आहे। उर्वरित हप्ता हा केंद्र किंवा राज्य सरकारकडून मिळणार आहे। तुमची विम्याची रक्कम जर 30,000 रुपये असेल तर तुम्हाला त्यातील फक्त 600 रुपयेच भरावे लागणार आहेत। तसेच या सुधारित पीक विम्याची नोंदणी करण्यासाठी शेवटची तारीख ही 31 जुलै 2025 या तारखेपर्यंत आपण नोंदणी करू शकतात। अंतिम तारखेच्या आधीच आपण सेवा केंद्रावरून, कृषी कार्यालयावरून किंवा थेट विमा एजंटद्वारे आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावीत। पीक विम्याच्या रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला 7/12 उतारा, आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक पासबुक आणि त्यासोबत आपण लावलेल्या पिकाच्या लागवडीचा पुरावा ही कागदपत्रे आवश्यक आहेत। विम्याची ही नुकसान भरपाई कधी मिळेल तर पावसाचे प्रमाण, किडींचा झालेला प्रादुर्भाव, त्याचसोबत पूर किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानाची विमा कंपनीकडून ड्रोनद्वारे किंवा मोबाईल ॲपवरून पडताळणी म्हणजेच की निरीक्षण करण्यात येईल। पंचनामा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीक विम्याची रक्कम म्हणजेच की नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येते। याच सोबत पीक विमा योजनेबाबत काही आवश्यक सूचना देखील आहेत। त्या म्हणजेच आपल्या पिकाच्या लागवडीची नोंदणी हे वेळेवर आपण करून घ्यावीत। रजिस्ट्रेशन बाबत असणारे स्लिप आणि त्यासोबत मेसेज आपण सेव्ह करून ठेवावेत। काही समस्या आढळल्यास कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्याशी जाऊन आपण थेट संपर्क देखील साधू शकतात। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे सुधारित पीक विमा योजना म्हणजे की खरीप 2025 या हंगामासाठी घेण्यात येणारी सुधारित पीक विमा योजना ही राबवण्यात येणार असून यासाठी आपण लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्यावेत। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा। तसेच आधुनिक शेती तंत्र या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।